कृष्ण हरे
राम कृष्णा हरी हरी जय राम कृष्णा हरी हरी
कृष्णा हरि कृष्णा हरि हरे जय जय राम कृष्णा हरि जय जय राम कृष्णा जय जय राम कृष्णा हरि हरे जय जय राम कृष्णा हरे 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 अंगीकार जाता केला नारायणे निंद के तेने वंद्या केलिया आजा मेरा भिल्ले तारे ले पुष्टाने आजा मेरा भिल्ले तारे ले पुष्टाने प्रत्यक्ष पुराणे वंद्या केलिया ब्रह्म हत्यारा से पासके अपारा ब्रह्म हत्यारा से पातके अपारा वाल्मीकि करा वंद्या केला अंगीकार जाता केला नारायणी अंगीकार जाता केला नारायणी नित्य ही तेने वंद्या केली तुका मने इथे भजना प्रमाणा तुका मने इथे भजना प्रमाणा काय थोरपणा ताळावी अंगीकार जाता केला नारायणी
अंगीकार ज्याचा केला नारायणे, निंदतेही तिने बंद केली. आजा मेळा भिल्ले तारिली कुंटनी, प्रत्यक्ष पुराणे बंद केली. ब्रह्म हत्यारा से पातके अपार, वाल्मिक किंकरा बंद केला. अंगीकार ज्याचा केला नारायणे, निंदतेही तिने बंद केली. तुका म्हणे थी भजना प्रमाण, तुका म्हणे थी भजन प्रमाण. काय थोरपण जाणाविती, अंगीकार ज्याचा केला नारायणे, निंदतेही तिने वंद्य केली. योऽन्त प्रविश्य मम वाचमिमं प्रसुप्ताम्, संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना. अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. आवंशि विभूषितकरान्नवनीरदाभात्, पीताम्बराधुर्नबिम्बफलाधुरोष्णत. पूर्णेन्द्र सुंदरा मुखादरविंद नेत्रात्, कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने. गजाननं भूतगणादिसेवितं, कपितजम्बुफलचारुभक्षणं, उमासुतं शोकविनाशकारकं, नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम्. पांडुरंगा करू प्रथम नमना नमना. पांडुरंगा करू प्रथम
माझी वाणी तुझे वर्ण्य गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा दयांची किलिया स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकरण तिची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवाची मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक सेवे लागी सेवक सेवे लागी हरे चरणा हो स्वामी तुपया देवा देवा यावरी नकरा बारे तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा या बरी न करावा अभिरो थोडासा बेस कमी करा थोडासा ट्रबल गेन वाढवा फक्त सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा या बरी न करावा अभिरो अंगीकार ज्याचा केला नारायणे निंदते हे तेने वंद्य केले आजा मेळा भिल्ले तारिली कुंटणी प्रत्यक्ष पुराणे वंद्य केली सेवेकरता गायलेला अभंग श्रीमंत श्री विश्वसंत देहुनिवासी ज्यांनी या मृत्यू लोकातला ने मोडून सदैव वैकुंठागमन करणारी अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान श्री विठ्ठलाची लाडके लढीवाळ आणि जिव्हाळ्याचे असणारी भक्त विश्वसंत देहू निवासी जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथेतील 4 चरणाचा माझ्यासहित माझे सहकारी टाळकरी वृंदांच्या पाठांतरातील अभंग असून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की परमार्थ करायचा कशा करता तर देवाने आपला अंगीकार करावा याच्या करता आणि ज्याचा देवाने अंगीकार केला त्याला परमार्थामध्ये काय लाभ प्राप्त झाला याचं प्रकाशन करणारा चिंतन करणारा जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग तो आजचे चिंतना करता विठ्ठला अत्यंत उत्साहवर्धक आनंददायक वातावरणामध्ये खऱ्या अर्थाने आपल्या पवित्र आणि पावन असणारी खऱ्या अर्थाने भूमी वनपुरी या ठिकाणी भगवान श्री गणेश उत्सवाचा औचित्य साधून खऱ्या अर्थाने अत्यंत सुंदर अशा प्रकारच्या या कीर्तन महोत्सवाचे या ठिकाणी नियोजन ज्या खऱ्या अर्थाने मंडळाच्या वतीने वारकरी संप्रदायाच्या नियमाला अनुसरून या कीर्तन महोत्सवाचे नियोजन केलेले खऱ्या अर्थाने श्री गतिमान गणेश मित्रमंडळ या सर्वांच्या वतीने गेल्या 28 वर्षापासून बरोबर ना हा अत्यंत सुंदर स्तुत्य आणि गोड अशा प्रकारचा हा उपक्रम या ठिकाणी राबवला जातोय. म्हणून सर्वप्रथम हा असणारा गतिमान
श्री गणेश मित्र मंडळ या मंडळाच्या वतीने या कीर्तन महोत्सवाचं नियोजन केलं जाते. एकदा आमच्या तरुण मंडळी करता एकदा सर्वांनी टाळी वाजवायला सर्वांनी, कारण आम्हीही अभिमानाने महाराष्ट्रभर फिरत असताना आम्ही सांगू गणेश उत्सवामध्ये कार्यक्रम कशा प्रकारचा करावा आणि त्या उत्साह कशा प्रकारचा असावा. अभिमानाने मी महाराष्ट्रभर नाव सांगू. खऱ्या अर्थाने बनपुरीमध्ये गतिमान गणेश मित्र मंडळी यांनीच खऱ्या अर्थाने गणेश उत्सव साजरा करावा. अत्यंत स्तुत्य आणि उपक्रम अशा प्रकारचा आहे. म्हणून पुन्हा एकदा माझ्या सर्व तरुण मित्रमंडळाच्या पुढे मी वंदन करतो, दंडवत करतो, नतमस्तक होतो की सर्वांनी प्रथमच या ठिकाणी मला सेवेकरता निमंत्रित केलं आणि हरिकीर्तन रूपीची सेवा माझ्याकडे या ठिकाणी सुपूर्त करण्यात आली. अत्यंत गोड मावले. असं मला वाटतच नाही घड्याळामध्ये खऱ्या अर्थाने 10:15 वाजून गेल्यात. असं मला वाटते की आताशी 9:15 झालेत काही नाही झालेत. हा पण वेळेचं बंधन पाळणारा कीर्तनकार आहे. अत्यंत वेळेमध्ये माझे कीर्तनरूपी सेवेचा मी समारोप करणारे. तुम्हाही सर्व भाविकांची गोड अशा प्रकारची उपस्थिती, परिसरातील आणि पंचक्रोशीतील सर्व टाळकरी वृंद एकदा त्यांच्या पुढे दंडवत करतो, वंदन मी करतो. ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या कीर्तन महोत्सवाकरता अत्यंत सुंदर अशा प्रकारचा माहोल तयार करण्याची गती ज्यांच्याकडे दिलेली, वा नावच आहे गतिमान गणेश मंडळ. वा म्हणून विशेष उपस्थिती खऱ्या अर्थाने गायनाचार्य भजन सम्राट महाराष्ट्राचं वैभव असणारे हरिभक्त पारायण आदरणीय श्री राजू महाराज त्यांची उपस्थिती महाराजांच्या पुढे दंडवत वंदन करतो. माझे दुसरे मित्र महाराष्ट्राचं वैभव असणारे महाराष्ट्रातील ख्यातनाम खऱ्या अर्थाने भजन सम्राट गायनाचार्य आदरणीय श्री हरिभक्त पारायण भीमरावजी महाराज त्यांची बरोबर ना उपस्थिती महाराजांच्या पुढे दंडवत करतो, वंदन मी करतो. त्याच पद्धतीने माझ्यावर उपस्थित असणारे कर्जत तालुक्याचं पारमार्थिक भूषण महाराष्ट्रातील युवा कीर्तनकार गायनाचार्य आदरणीय श्री आदेश महाराज त्यांची उपस्थिती त्यांच्या पुढे दंडवत वंदन. आणि इकडे ज्यांनी सहज मृदुंगावरती थाप टाकावी, जरा माझे शब्द थोडं बारकाईने ऐका. ज्यांच्या मृदुंगाची थाप जर का तुमच्या माझ्या कानावरती पडली ते बसल्या बसल्या तुम्हा आम्हाला डोलायला लावते, याच्यामध्ये नवल नाही. ज्यांच्या मृदुंगाची थाप माझ्या पंढरपूरच्या मालकाच्या कानावरती पडली तर विटेवरच्या मालकाला विटेवरती नाचण्यात मोह आवरता येणार नाही. असा गोड मृदुंग ज्यांचा ऐकावा. महाराष्ट्राचं वैभव हरिभक्त पारायण आदरणीय श्री केशवजी महाराज त्यांची उपस्थिती त्यांच्या पुढेही दंडवत करतो, वंदन. आणि आपल्याच गतिमान गणेश मित्र मंडळाच्या ठिकाणी साऊंड सिस्टीम, वा त्यांच्याकडे आता टाळी वाजवा सर्वांनी. गोड अशा प्रकारची सिस्टीम आहे आणि ज्यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं संपूर्ण प्रसारण महाराष्ट्रभर होणारे असा गोड या ठिकाणी यूट्यूब चॅनल आपलाच का जवळ नाव काय त्यांचं, संत सेवा हरीचा कावा, वा असा हा गोड अशा प्रकारच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या कार्यक्रमाचं प्रसारण करणारे. फक्त रेकॉर्डिंग करा, लाईव्ह करू नका फक्त. हा रेकॉर्डिंग मधले शब्द टाळता येतात, लाईव्हचे शब्द टाळता येत नाहीत. म्हणून मी अशीच विचारलं लाईव्ह का सर रेकॉर्डिंग आहे म्हणलं, त्यांनी सांगितलं रेकॉर्डिंग आहे. त्यांच्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा, नसन केलं तर नंतर सबस्क्राईब करा, त्यांचा नंबर घ्या. आणि पुन्हा हा कार्यक्रम आपल्याला पाहण्याचा योग त्यांच्या चॅनलच्या माध्यमातून येणार आहे. त्यांच्या पुढे ही दंडवत करतो, वंदन करतो. इथपर्यंत येईपर्यंत माझी विचारपूस करणारे आपल्या गणेश मंडळाचेच आदरणीय आमचे खऱ्या अर्थाने गोड व्यक्तिमत्व असणारे आपल्याच वैभव असणारे खऱ्या अर्थाने शंकरजी देवकर त्यांच्या माध्यमातून आणि मित्रमंडळाच्या वतीने येण्याचा योग आला. सर्वांच्या पुढे दंडवत वंदन. ज्यांच्याकडे आल्यानंतर गोड अशा प्रकारचा मिष्टान्नाचा योग आला, आदरणीय सभापती आमचे आदरणीय नानासाहेबजी त्यांच्या घरी गोड मिष्टान्नाचा योग, त्यांच्या पुढेही दंडवत वंदन. आणि तुम्ही सर्व उपस्थित असणारी सर्व क्षेत्रातील सर्वांच्या पुढे एकदा त्रिवार दंडवत करतो, नतमस्तक करतो, वंदन करतो. आणि वेळेचं बंधन पाळून थोड्या वेळामध्ये कीर्तन रूपी सेवेची परिपूर्णता करायची. विडाला विडाला जास्त काय मी कीर्तन करणार नाही आणि गणेश उत्सवात तर मी जास्त कीर्तन करतच नाही आणि कीर्तन थोडंच करणार आणि जास्त अवघड सांगणारच नाही, कारण अवघड मलाच येत नाही. एकदम सोप्या भाषेमध्ये मी कीर्तन करण्याचा प्रयत्न करणार आहे. सर्वांगाचं कान करा आणि कीर्तन लक्षपूर्वक ऐका. एका तासामध्ये माझ्या कीर्तन रूपी सेवेचा समारोप करतोय. पण मला वाटते की जे आरती तुम्ही एवढा 1 तासभर खर्च करून 1 तासभर खर्च करून घरादाराचा त्याग करून कामधंदा सोडून धर्ममंडपामध्ये आल्यात, तुमच्यापेक्षा विशेष आभार ह्यांचं मानतो. कारण टीव्ही बंद करून मालिका बंद करून इथं बघण्याकरता आल्यात बरं का. वा म्हणून त्यांच्या पुढे पुन्हा एकदा दंडवत आहे की तुमचा सर्वांचा वेळ मी व्यर्थ जाऊन देणार नाही. या धर्ममंडपामध्ये आलायत,
धर्ममंडप सोडत असताना घरी गेल्यानंतर प्रत्येक जण म्हणला पाहिजे रातचं महाराज कोण होतं माहित नाही, पण महाराजांचं वाक्य मात्र हृदयाला भिडलं, असं कीर्तन करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. गणेश उत्सवामध्ये हा कार्यक्रम आहे. खऱ्या अर्थाने उत्सव कशा करता करायचा, शब्द थोडेसे लक्षपूर्वक ऐका. गणेश उत्सव नेमका कशा करता करायचा, तो गणेश उत्सव करत असताना कोणत्या भावनेतून करायचा, आणि त्या भावनेतून जर का गणेश उत्सव आपण साजरा केला तर आम्हाला नेमकं फळ काय प्राप्त होते, याच अनुषंगाने मी जगद्गुरु तुकोबारायांचा संपूर्ण अभंग फिरवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आता सर्वप्रथम लक्षपूर्वक ऐका, परमार्थ नेमकं कशा करता करायचा. तुमच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर गणेश उत्सव कशा करता करायचा. गणेश उत्सव करायचा कशा करता, भगवान श्री गणेशाने आपला अंगीकार करावा याच्या करता. आणि भगवान श्री गणेशाने जर का आपला अंगीकार केला तर तुकोबारायांच्या भाषेमध्ये तुम्हाला लाभ काय प्राप्त होतोय की समाजामध्ये आपलं जीवन कितीही निंदे असून द्या, वाक्य लक्षपूर्वक ऐका, एखाद्याच्या जीवनाला काडीचीही किंमत नाही, गावामध्ये ज्याचं कुणी तोंडही बघत नाही, ह्या गल्लीतून आलाय कळालं तर लोक दुसरी गल्ली सोडून निघून जातात, एवढं जास्त जीवन निंदे आहे. पण अशा निंद्य माणसाला जर का वाटत असेल समाजामध्ये आपली एक वेगळ्या प्रकारची उंची प्राप्त व्हावी, त्याच्याकरता एक वाक्य घेऊन जा. आयुष्यभर ज्याला वाटते की आपल्या जीवनाची उंची प्राप्ती व्हावी आणि जीवनाला एक वेगळं वळण मिळावा, याच्याकरता आयुष्यभर तुम्ही आम्ही लोकमान्य होण्याचा प्रयत्न करायचा नाही. ज्याला जीवनाची उंची गाठायची त्याने लोकमान्यतेकरता प्रयत्न करू नका, उंची गाठण्याकरता त्याने देव मान्यतेकरता प्रयत्न करावा. विठाला विठाला. येथे महाराजांनी परमार्थातल्या गोड लाभाचा विचार केलेला आहे. एक शब्द बोलून जाऊ का, परमार्थ ही परमार्थ करतो तो लाभ हा करतात, आणि सांसारिकही संसार करतो कशा करता. नाही कळालं जरा सोप्या भाषेमध्ये बोलू का, आपला शेतकरी वर्ग आहे, आपण रात्रंदिवस शेतामध्ये खपतोय कशा करता. वा वा, जरा मोठ्याने बोला, तुमचा माझा संवाद साधला पाहिजे बरं का, मला कळलं पाहिजे तुम्हाला काय लागतंय ती. ऐका, शेतकरी वर्ग आहे, शेतकरी वर्ग शेतामध्ये काबड कष्ट करत असताना खऱ्या अर्थाने फार मोठं धाडस करतो आणि खऱ्या अर्थाने बीज जमिनीमध्ये पेरतो, पण पेरल्यानंतर त्याला अंकुर येईन का नाही, आल्यानंतर त्याला चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळेल का नाही, उत्पन्न मिळालं तरी त्याला चांगल्या प्रकारचा भाव मिळेल का नाही, याचा कसल्याही प्रकारचा विचार न करता खऱ्या अर्थाने तो शेतामध्ये काबाड कष्ट करतो आमचा शेतकरी वर्ग. कशा करता, हा लाभा करता, एवढा शब्द विसरू नका, हा ध्यानात राहू द्या. कशा करता, लाभा करता. जरा आणखी सोप्या भाषेमध्ये बोलतो, एखादा नोकरदार वर्ग आहे, दिवस उगवल्यापासून दिवस मावळेपर्यंत कंपनीमध्ये खपतोय कशा करता, लाभा करता. वा वा, चला पुढे. व्यापारी वर्ग आहे, दिवस उगवल्यापासून दिवस मावळेपर्यंत किंवा पाट 3:30-4 वाजल्यापासून मार्केटमध्ये खपतोय कशा करता. जरा तुमचा आवाज मला जरा बारीक वाटतोय, जरा तुमचा आवाज आता वाढन आता जराशी. आमच्यासारखे महाराज मंडळी सकाळी 10 ते 12 एक कीर्तन आणि संध्याकाळी 7 ते 9 कीर्तन, दिवसातून 2-2 कीर्तन करतात कशा करता. आता लय बरं वाटलं ना, जरा क्षमा मागून बोलतो, जरा तुमच्यावर नाव घेतल्यावर जाप्यावणी गप्पा ऐकत आहे आणि आमच्यावर घेतल्या खसखस पिकती तुमची चांगली. असो तुम्हीही प्रयत्न करतो ना, आम्ही प्रयत्न करतोय, शेवटी कशा करता. आणि मी नेहमी म्हणतो लाभा करता प्रत्येकाने प्रयत्न करावा, कारण लाभ असेल तर महाराज म्हणतात की त्याला किंमत आहे. म्हणून महाराज म्हणतात की धनवंताला सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी.
जोपर्यंत तुमच्या खिशात आहे का नाही तोपर्यंत तुम्हाला किंमत आहे. जरा तुमच्या भाषेमध्ये बोलू का जरा सोप्या भाषेत. जोपर्यंत ही भरलेलं आहे का नाही, जोपर्यंत किस्सा भरलेला आहे अख्खा गाव तुम्हाला वाकून नमस्कार केल्याशिवाय राहणार नाही. पण शब्द पुढचे कडवट आहेत. ज्या दिवशी भरलेलं रिकामं होईल, ज्या दिवशी किस्सा भरलेला रिकामा होईल, वाकून नमस्कार करणारी लोक तुमच्या खांद्याला खांदा जरी लागून गेली तरी तुम्हाला ओळखणार नाही. तर किंमत आहे ती फक्त कशाला. म्हणून याच्याकरता प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. प्रयत्न करावं बरं का, पण याच्याकरता प्रयत्न करत असताना लय पण कंजूसपणा नाही करायचा. काय काय लोक हे मिळवण्याकरता ह्याच्याकरता काय करतील ते सांगता येत नाही बरं का. एक कधीच पंढरपूरला जात नव्हतं, वारकऱ्यांच्या नादी लागून पंढरपूरला गेलं. पण त्यांनी विचार केला ह्यांच्या नादी लागून जर गेलो तर दान धर्म करावं लागेल. बाकीचं वारकरी चंद्रभागेत स्नान करायला गेलं आणि एका बाजूला ही गेलं. पण ही जसं चंद्रभागेतून स्नान करून बाहेर आलं तसं एका वासुदेवाने गाठला वाचून सांगितलं चला दान धर्म करा. हे म्हणला दान धर्म, अरे फुकटचा वारकऱ्याच्या नादी लागलो पंढरपूरला आलोय आणि तुला तो रुपया देत नसतो. हे म्हणला रुपया, अरे आतापर्यंत एक वारकरी सोडल्याने तुझ्याकडून रुपया घेतल्याशिवाय तुला सोडितच नसतो. अरे मेल तरी देत नसतो आणि देतच नसतो, पार गचुंडी धरणार. बाकीचे वारकरी म्हणले काय झालं, रुपया मागतोय देणार नाही आणि म्हणला घेतल्याशिवाय जाणार नाही. आणि मधला मार्ग काढला. काय मार्ग काढला, काय नाही म्हणला फुकटचा संकल्प सोडायचा. म्हणजे काय द्यायचं नाही घ्यायचं नाही, नुसतं म्हणायचा दिला ते कधीतरी द्यायचं असतं. आणि सोडला म्हणला रुपयाचा संकल्प मांडला. आणि वासुदेवाने विचार केला अख्ख्या पंढरपूरमध्ये पठ्ठ्याचा दबदबा आहे आणि अख्ख्या लोकांच्यात माझं गचुंड धरलं, रुपया घेतल्याशिवाय सोडायचा नाही. पत्ता विचारलेला होता. बरोबर महिनाभराने ह्याचा पत्ता विचारित नेमकं गावात आलं. नेमकं गावात आलं की विचारलं याचं घर कुठे, घर विचारित आलं. ही बाहेरच बसलं होतं, लांबून पाहिलं पंढरपुरातला वासुदेव आलाय. कशाला एवढं विसरायचं नाही. हा कशाला आलेला आहे, रुपयाला. ह्यांनी विचार केला रुपया घेतल्याशिवाय जाणार नाही. घरात गेला बायकोला सांगितलं हे बघ ती पंढरपुरातला आले रुपया नाही यायला, किती जरी वाढून बसलं तरी त्याला सांग मालक घरात नाही म्हणून. बाहेर आली ती म्हणली का हो काय पाहिजे, काय नाही म्हणले मालक आहेत का, नाही म्हणली जरा 2 तास लागतात. काय काम नाही म्हणला, निवांत दारात बसून राहतो. 2 तास दारात बसून राहिला. ह्याने विचार केलं ही जाठळ काय रुपये घेतल्याशिवाय जाणार. ह्याने बायकोला हळूच सांगितलं हे बघ ती रुपये घेतल्याशिवाय जाणार नाही आणि मी मेलो तर रुपया देत नसतो. बाहेर वरड मोठ्याने नवरा मेला म्हणून रुपया करता तुला काय करायचंय वरड म्हणला. आणि नीनू बाहेर वरड ती नवरा मेला म्हणून. तो म्हणला गेला वय रुपयानं देताच गेला म्हणला. जाऊ दे म्हणला अंत्ययात्रा उरकूनच जातो म्हणला मी आता. अख्खं गावातलं मेंबर गडी गोळा झालं. ही जी तिरडी बांधली पण तरी तिरक्या नजर मग आता वासुदेव कुठे तिथंच उभा आहे. तिरडी उचलली तरी तिरक्या नजरेने वासुदेव कुठे बरोबरच चलतोय. स्मशानभूमीत गेलं तिरक्या नजरेने वासुदेव कुठे तिथंच आहे. पार चितेवर ठेवला ना आग लावणार पण तरी तिरक्या डोळ्यान बघायचा वासुदेव कुठे समोरच उभा आहे. आणि शेवटी वासुदेवाला दया आली. त्याच्या पुढे आला, प्रेताच्या जवळ पाया पडला आणि जाताना म्हणला अरे भल्या माणसा कधी नाही पंढरपूरला आला, एकदाच आला पण तिथे आल्यानंतर रुपये देण्याचा संकल्प केला होता. न संकल्प फेडताच मी याला म्हणला तुझ्या आत्म्याला शांती लाभायची नाही म्हणला. एक तुझ्या आत्म्याला शांती लाभण्याकरता एक गोष्ट करतो. तसाही तिरक्या डोळ्यान बघायचा काय म्हणतोय ती नेमका. हा तो म्हणला तुझ्या आत्म्याला शांती लाभण्याकरता रुपये द्यायचा संकल्प केला होता पण न फेडता मी याला म्हणला तुझ्या आत्म्याला शांती लाभण्याकरता जो रुपयाचा संकल्प केला होता माझा संकल्प सुटला. हे म्हणला पठ्ठ्या उठला. काय माणसं येतो याच्या करता काय करतील ती सांगता येत नाही. मी महाराज मिळत नाही. महाराज म्हणतात की किती लोभी तुकोबऱ्या म्हणतात की सर्व भावे लोभ्या आवडे धना, सर्व भावे लोभ्या आवडे धना, सर्व भावे लोभ्या आवडे सर्व भावे लोभ्या आवडे सर्व भावे लोभ्या आवडे सर्व भावे आवडे सर्व लोभ्या आवडे सर्व भावे लोभ्या आवडे सर्व भावे लोभ्या आवडे सर्व भावे लोभ्या आम्हा नारायणा कैशा पारी, आम्हा नारायणा कैशा पारी, आम्हा नारायणा कैशा पारी, सर्व भावे लोभ्या आवडे धना, सर्व भावे लोभ्या आवडे धना, आम्हा नारायण कैशा पारी, आम्हा नारायण कैशा पारी, जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की सर्व माणसांना जीवा पाड खऱ्या अर्थाने दहन आवडत असतं. प्रयत्न करावा नाही असं नाही पण महाराज म्हणतात की त्याच्यावरती जीवापाड प्रेम करू नका.
पण लोक मात्र याच्या पाठीमागं धावत असताना याच्याकरता काय करता येत नाही. आणि एक लक्षात ठेवा, येताना बरोबर आणलं आणि जाताना बरोबर नेणार. मला कधी कधी काळजी पडती, येताना रुपया आणला नाही आणि जाताना सुद्धा रुपया सुद्धा नेणार नाही. मग आयुष्यभर माणसं याच्याकरता एवढी धावपळ कशा करता करतात. आणि खरं सांगू का, याच्याकरता माणसं काय करतात ते सांगता येत नाही. लय लोक पळतात, तू लय लोक पळतात. पाठीमागत मी हडपसरले काल्याचं कीर्तन केलं आणि काल्याचं कीर्तन करून मी बाहेर पडत होतो. मी पाहिलं हो, एक पोरगा हातात सायकल घेऊन पळत होतं. काय पळत होतं हातात, इतकं घामाघूम झालं होतं. मी म्हणलं अजून जर का पोरगा 10 मिनिटं पळलं तर चक्कर येऊन पाडणारी. मला आवडत नाही. मी गाडी पुढे काढली, गाडीतून उतरलो त्या सायकलचा हँडल धरला. म्हणलं मित्रा मरचिन ना, म्हणलं तसं म्हणलं दापा टाकतच मला म्हणला महाराज लय उशीर झालाय, सायकलचा हँडल सोडा. अरे म्हणलं मरचिन, म्हणलं एवढा कशाला पळतोय, एक शब्दही बोलू नका, लय उशीर झालाय, माझ्या सायकलचा हँडल सोडा. आणि मला तर आवडला. मी म्हणलं तुला लय उशीर झालाय, शब्द बोलण्याकरता तुझ्याकडे वेळ नाही, एवढा पळापळ करतोय, एवढा जर का उशीर झालाय, तुला लयच उशीर झालाय, सायकलवर बसून जा की. मला त्यांनी उत्तर दिलं, म्हणला महाराज मला सायकलवर बसायला सुद्धा वेळ नाही. काय माणसाची पळापळ चालू, एवढी माणसाची पळापळ चालू फक्त कशा करता, याच्या करता. पण एक वाक्य घेऊन जा, किती जरी पळापळ केली हे कुणी नेणार आणि बरोबर कुणी आणलेलं. पण माणसं मात्र प्रयत्न करतात, ते फक्त ह्याच्या करता प्रयत्न करतात. एक बरोबर कुणाबर येणार नाही बरं का. पण तरी सुद्धा काय माहिती का, आमचे साधू संत ओरडून गेले, हे तुमच्या माझ्या बरोबर येणार नाही. पण माणसाला मात्र संसारातला मोह आणि संसारातल्या गोष्टी सुटतच नाहीत. आमच्या नाताने कडवट त्याच्या करता म्हणावा. नाथ महाराज म्हणतात की नाही रे नाही कुणाची कोणी नाही रे नाही कुणाची कोणी नाही रे जगामध्ये काहीच नाही बरं का. माणसाचा फार मोठा भ्रम आहे, पैसा माझा आहे, संपत्ती माझी, घर माझे, जमीन माझी, मुलं बाळ माझी. हे खरं सांगू का, आपलं काहीच नसतं आणि आपलं कुणी नसतं हे माणसाला कळतं. पण महाराज म्हणतात कळू येईल अंत काळे, हे सहजासहजी माणसाला कळत नाही, वेळ निघून गेल्यानंतर कळतं बरं का. आणि मी नेहमी बोलतो बरं का, कोणती गोष्ट जी ते वेळेत करावी, वेळ निघून गेली ती गोष्ट करण्याचा अर्थ. बऱ्याच लोकांचं काय माहिती का, वेळ निघून गेली ती गोष्ट करण्याचा प्रयत्न करतो तू. हे माझे मित्र आदिश महाराज माहिती, गेल्या वेळेस आमचे हनुमान जयंतीला यात्रा झाली आणि एक आमचं मुंबईचं एक व्यक्तिमत्व आलं आणि त्याने यात्रेमध्ये पालखी उचलली. आमच्या गावातले पळतच गेले, त्याने पालखी उचलल्याबरोबर जशी पालखी उचलली तसं गचून धरलं आणि 2 मुस्कडात ठेवून दिल्या. ज्याने मुस्कडात खाल्ल्या काय ना, ती मुंबईत होतं, काहीच बोललं नाही, पालखी उचलली होती म्हणून. मिरवणूक वगैरे सगळे झाली. सकाळ लवकर उठलं, आंघोळ केली आणि डायरेक्ट आमच्या दौंडचं पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस चौकीला त्याच्या नावाने केस केली.
पोलिसांनी तर 10 वाजता पकडला आणि पोलीस स्टेशनला उभा केला. ज्याने मुस्कडत खाल्ले होते ना त्याच्या पुढे उभा केला. पोलीस विचारलं का रे ह्याच्या मुस्कडत मारले की साहेब का मारल्या? काय नाही म्हणलं अशात मारल्या. लका असं कुणी मारित असं का काहीतरी कारण असेल ना म्हणले. काय कारण आहे म्हणले. काय नाही म्हणला साहेब मारल्या अशात. कारण पटकुनी सांगा आम्हाला वेळ नाही पुढल्या केस आहेत आमच्याकडं. काय नाही म्हणला साहेब हा 2 वर्षापूर्वी मला डुक्कर म्हणला होता. कधी म्हणला होता 2 वर्षापूर्वी. काय म्हणला होता साहेब? जरा 10 मिनिटं बुसकडतच पडले. 2 वर्षापूर्वी डुक्कर म्हणला आणि आता का बुसकडत मारली? त्यांनी उत्तर दिलं म्हणला साहेब ज्यावेळेस मला डुक्कर म्हणला होता डुक्कर पाहिलं नव्हतं. काल डुक्कर पाहिलं हा ना आलेला कळाला त्याला 2 मुस्करात ठेवून. जी ती गोष्ट जेती वेळेत करावी वेळ निघून गेली ती गोष्ट करण्याचा अर्थ काय माहिती का? आपलं कुणीच नाही हे कळतं. ज्याच्यावरती आपण प्रेम करतोय आपल्याला हे कळतं. पण कधी कळतं काय मला वाटतं की आमच्या नाथांचं प्रमाण असं मला वाटतं की नाथ महाराज म्हणतात की कळतं. पण कधी कळतं? नाथ महाराज म्हणतात की बाईला म्हणता खरे मरता तरी भारे. बाईला म्हणता खरे मरता तरी भारे. बाईला म्हणता तरी भारे. बाईला म्हणता खरे मरता तरी भारे. नासिले निखरा कळतं बरं का? ह्याच्या पाठीमागे धावत असताना आपलं कुणीच नाही. पण कधी माहिती का? अरे जिले आपल्यावरती प्रेम करणारी एकदा तुम्ही वृद्धपणात या आणि घरात पडून राहा. कोपऱ्यात जर का थोकायला लागलं तर आपली बायको आपल्याला म्हणती बाईला म्हणतात तरी मेलेलं बरी ह्याने घर थुकून थुकून पार नासावलं. हे कळतं. हे कधी कळतं? शेवट कळतं बरं का? म्हणजे एक गोड वाक्य घेऊन द्या. जो नेहमी चुकतो त्याला जीव म्हणावा. जो कधी चुकत नाही त्याला देव म्हणावा. आणि जो चुकलेला सण मार्गाला लावतो त्यांना संत म्हणावा. विठाला विठाला. संत जगामध्ये कधी चुकत नाहीत. उलट चुकलेल्या आमचे संत काय करतात तर सण मार्गाला लावतात बरं का? मग काय माहिती का? आपण नेहमीच चुकतो बरं का? याची किंमत कळते पण उशिरा कळते बरं का? म्हणून एक असं म्हटले बरं का फुलामध्ये जोपर्यंत सुगंध आहे तोपर्यंत फुलाला किंमत आहे. भुईमुगामध्ये जोपर्यंत दान आहे तोपर्यंत त्याला किंमत आहे. आणि लक्षपूर्वक काय का ह्या शरीरामध्ये जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंतच आपल्याला किंमत आहे बरं का? पण पुढलं वाक्य घेऊन जा. एकदा का फुलातला सुगंध संपला की त्याला 0 किंमत आहे. भुईमुगामधला दाना संपला की टरपल्याला 0 किंमत आहे. आणि या शरीरातला प्राण गेला की देहाला सुद्धा 0 किंमत आहे. पुढलं वाक्य घेऊन घ्या आता. फुलातला सुगंध संपला की फुलाचा मुक्काम आहे उकारड्यावरती. भुईमुगातला शेंगदाणा संपला की टरपल्याचा मुक्काम आहे चुनीमध्ये. आणि तुमच्या माझ्या शरीरातलं आयुष्य संपलं की तुमचा माझा मुक्काम आहे स्मशानभूमीत. काय आपण आयुष्यभर चुकतोय म्हणून आपल्याला कळत नाही. हे फक्त कळतंय कुणाला? आमच्या साधू संतांना. पण काय माहिती का? आमच्या साधू संतांना तुम्ही आम्ही मात्र किंमत देण्याकरता तयार नाही. आमच्या कबीरदाजींचे गोड पद आहे. कबीरदाजी म्हणतात संतांना किंमत देत नाही. कबीरदाजी म्हणतात आई रे
बेईमान दुनिया आई रे आई रे बेईमान दुनिया आई रे साधु संत को कोई न माने साधु संत को कोई न माने हिजड़ों को बहुमान रे आई रे बेईमान दुनिया आई रे आई 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 बेईमान दुनिया आई रे बेईमान दुनिया समाजाचा नियमच आहे बरं का. चुकलेल्या सन्मार्गाला लावण्याची ताकद ज्या संतांकडे, त्या संतांना मात्र कुणी किंमत देण्याकरता तयार नाही. कबीरदाजीने म्हणावा आये रे बेईमान दुनिया आये रे. तुम्हा आम्हाला बेईमान म्हटलेले कारण साधू संतांची तुम्हा आम्हाला काय नाही तर किंमत नाही म्हणून त्यांना बेईमान म्हटलेले बरं का. मग संतांना खऱ्या अर्थाने तुम्हा आम्हाला सन्मार्ग दाखवण्याची काय तर ताकद आहे. मग संतांच्या मार्गाने प्रत्येकाने काय करायचे चालायचे. म्हणजे वाक्य घेऊन जा का चालायचं माहिती का. योग्य वाट फक्त त्यांनाच माहिती. आपल्याला खरी वाट माहिती, आपल्याला खरी वाट माहिती नाही. म्हणजे ज्यांना खरी वाट माहिती ना त्यांच्या मार्गाने तुम्ही आम्ही खऱ्या अर्थाने चालायचे. मग महाराजांना विचारलं महाराज तुमच्या मार्गाने चालायचे, तुमच्या मार्गाने चालत असताना आम्ही नेमकं करायचं तरी काय. महाराज म्हणले की आम्ही जे केले ना ते तुम्ही करायचं. काय करायचं. आम्ही देव मिळवलाय तसा परमार्थामध्ये तुम्ही प्रत्येकाने काय करायचा देव मिळवायचा. महाराजांना विचारलं महाराज देव मिळवायचा पण देव मिळवण्याकरता नेमकं काय करावा. महाराज म्हणतात की साधनाला इथे कमतरता नाही. साधनं भरपूर आहेत पण इतर साधनाचा विचार केला त्या साधनाने तुम्हाला आम्हाला देव मिळेल म्हणून सांगता येत नाही. ज्ञानोबरांच्या भाषेमध्ये नाना साधनाच्या केल्या खटपटा. पण ज्ञानोबरांच्या भाषेमध्ये बोलायला तर ज्ञानोबरा म्हणतात की साधनाला कमतरता नाही पण त्या साधना काय करतात. ज्ञानोबरा म्हणतात की युग यागवी
परमार्थ संतांच्या मार्गाने चालायचं म्हणजे देव मिळवायचा. पण देव मिळवण्याकरता साधनं भरपूर, त्या सगळ्या साधनाने देव मिळेल म्हणून सांगता येत नाही. पण महाराज म्हणतात की एक अत्यंत सोपं अशा प्रकारचं साधन आहे भक्ती नावाचं, त्याने देव मिळवायचा. काहीने विचारलं महाराज त्या साधनाने आम्ही देव मिळवला, आम्हाला चिरंतळ काळ लाभ मिळेल का? एक लक्षात ठेवा, संसारातला लाभ आहे ना चिरंतळ कधी सुख देत नाही. म्हणून एक असं एक म्हटलं जातं बरं का, संसारातला लाभ आहे ना फक्त तुम्हा आम्हाला फक्त सुख दिल्यासारखं करतो, पण सुखाच्या पाठीमागं तुमच्या माझ्या पदरामध्ये दुःख टाकून जातो. त्याला संसारातला लाभ म्हणावा. पण जो लाभ पदरामध्ये पडल्यानंतर तुमच्या माझ्या जीवनामध्ये सुखाला कधीच कमतरता राहत नाही, त्याला परमार्थातला लाभ म्हणावा. संसारातला लाभ कधी चिरंतन काळ सुख देत नाही. संसारामध्ये फक्त तुम्हाला आम्हाला सुख मिळाल्यासारखं वाटतं, पण पुढल्या क्षणाला कळतं ते सुख नाही तर ते काय. तर एक जरा बारकाने विचार करा बरं का, तुम्हाला आम्हाला प्रत्येक गोष्टीचा अनुभव आहे, तुम्हाला आम्हाला फक्त संसारात लाभ आणि सुख मिळाल्यासारखं वाटतं, पण पुढल्या क्षणाला कळतं ते सुख नाही तर ते काय. तर एक उदाहरण देऊ का? माणसाला वाटतं फक्त सुख मिळेल, पण पुढल्या क्षणाला कळतं ते सुख नाही तर ते काय. पाठीमागे 12 वर्षापूर्वी मुंबई कुर्ल्यात मी कीर्तन झालं, माझं कीर्तन झालं, मी फेटा काढून बसलो, एक जण पळतच आलं, मला म्हणला महाराज फार छान कीर्तन झालं. आता त्यांनी वर्णन केलं, मी माझ्या शेजारी बसायला जागा दिली, पण त्यांनी माझ्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि चेहऱ्यावरचा भाव जाणला आणि एका शब्दात त्यांनी मला कॅच केलं बरोबर. तो मला म्हणला महाराज तुमच्या चेहऱ्यावरती शिंग दिसतोय. मी म्हणलं तू कसं ओळखलं? नाही म्हणलं तुमच्या चेहऱ्यावरचा भाव सांगतोय. म्हणलं महाराज आज रात्रीचा प्रवास करायचा नाही, आपल्या घरी विश्रांती लिहायचं. आता मलाही कुठेतरी विश्रांती करायची होती. मी जसं त्याच्या गाडीत बसलो आणि गाडीमध्ये आम्ही तासभर प्रवास केला, पण तासभराच्या प्रवासात मी म्हणत होतो ह्यानी मला विश्रांतीला चालवले, नक्कीच ह्याचा 2 कोटीचा बंगला असावा. पण जरा माझ्याकडे बारकाईने बघा, लक्षपूर्वक ऐका, बारकाईने बघा. मी गाडीतून उतरलो आणि उंबऱ्याच्या आतमध्ये पाऊल टाकला, मी तोंडच जोडून घेतलं. का माहिती का? त्याची 10 बाय 10ची खोली आणि त्याचं अख्खं त्याचं कुटुंब. आणि मी त्याला मित्राला म्हणलं मित्रा विश्रांतीला घरी आणलेले तुझं अख्खं कुटुंब आणि 10 बाय 10ची खोली, मी कुठं झोपणार? त्याने मला हसून उत्तर दिलं, म्हणला महाराज काळजी करू नका, तुमच्या विश्रांतीची व्यवस्था करतो, तुम्ही इथं झोपायचं नाही, तुम्ही त्या खाटावर झोपायचं. जरा माझ्याकडे बारकाईने बघा. मी जशी खाटाकडे नजर टाकली, मी डबल तोंड जोडून घेतलं. का? खाटावर त्याची पहिली 3 पोरं झोपलेली होती. मी म्हणलं तुझी 3 पोरं, चौथा मी कुठं झोपणार? काळजी करू नका, तुमची व्यवस्था करतो. त्या दोघा नवरा बायकोनी माझे देखता खाटावरती झोपलेल्या 3 पोरातलं एक पोरग धरलं, उचललं आणि खाट खाली टाकलं. मला म्हणलं आता, मी म्हणलं अजून विश्रांती होणार नाही. परत दोघांनी दुसरं पोरग धरलं, उचललं आणि खाटाखाली टाकलं. मला म्हणलं आता, मी म्हणलं अजून विश्रांती होणार नाही. तिसरं पोरग धरलं, उचललं आणि खाटाखाली टाकलं आणि मग खाट मोकळी केली. मला म्हणलं आता, मी म्हणलं आता काहीच हरकत नाही म्हणलं विश्रांतीला. जरा माझ्याकडे बारकाईने बघा. मी खाटावर अंग टाकलं, मी कधी झोपलो मला कळालं. मी खाटावरती अंग टाकलं, मी कधी झोपलो मला कळालं. पण सकाळ उठल्यावर कळालं मी पण खाट खाली म्हणून. ऐका ऐका ऐका, याला संसारातील वस्तूचा लाभ म्हणावा. जरा बारकाईने ऐका. खाटावरती अंग टाकत असताना आनंद वाटला, पण सकाळ उठल्यानंतर कळलं मी खाट खाली. सुखाचं दुःखात कधी रूपांतर झालं कळत नाही, याला संसारातील वस्तूचा लाभ म्हणावा. विठाला संसार तुम्हा आम्हाला कधीच सुख देत नाही. माणसाला फक्त वाटतं की आम्हाला सुख मिळाले आणि लाभ मिळाले. महाराज म्हणतात की अशा लाभाच्या पाठीमागे धावूच नका. परमार्थामध्ये देव नावाचा लाभ आहे, मिळवण्याकरता प्रयत्न करा. तो ज्याला मिळाला त्याच्या जीवनामध्ये त्याला चिरंतन काळ सुख मिळालं. पण तुकोबऱ्यांचा हा लाभ मात्र कुणी घेण्याकरता तयार नाही. आमच्या जगद्गुरु तुकोबऱ्यांनी काय केलं? हा लाभ कुणी घेण्याकरता तयार नाही. माझ्या तुकोबऱ्यांनी काय केलं? तुकोबऱ्या म्हणतात देव घ्या कोणी, 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 कोणी देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, कोणी
देव घ्या. तुमचं माझं उत्तर आलं देव न लगे देव न लगे. एक काय माहिती का, तुमचं माझं उत्तर आलं देव नलगे नलगे. याचं कारण कळलं काय माहिती का, तुम्हाला देवच कळला नाही बरं का. काय माहिती का, वस्तू जर का कळाली ना तर घेण्याकरता माणसं कधी उशीर करत नाहीत. पण जे अर्थी दारात येऊन वस्तू घेण्याकरता तयार नाही, याचा अर्थ देव कळला. एक कडवड बोलू का, देव कळला नाही याच्यात नवल नाही. खरं सांगू का, देव कळला नाही याच्यात नवल नाही. आपल्याला काहीच कळत नाही. जरा याच्यापेक्षा थोडा क्षमा करून बोलू का, जराशी याच्यापेक्षा क्षमा करून बोलू का. आपल्याला कळत नाही याच्यामध्ये नवल नाही. काय काय लोकांना आपल्याला कळत नाही हे सुद्धा त्यांना कळत नाही. आता हे जर का कळत नाही तर देव कधी कळत. काय काय लोकांना काहीच कळत नाही हो. काय काय लोकांना कळतच नाही, अजिबातच कळत नाही. 2 येड्यांची भेट झाली. कुणाची भेट झाली? 2 येड्यांची भेट झाली. आणि त्यातला एक येडा दुसऱ्या येड्याच्या पुढे उभा राहिला. त्याला म्हणला, ए इकडे बघ माझ्याकडे. काय म्हणला तुझ्याकडे बघायला? काय नाही म्हणला, आताच बाजार करून आले. आणि मग त्यातला एक येडा त्याला म्हणला, सांग बरं म्हणला, माझ्या पिशवीमध्ये ऐक, माझ्या पिशवीमध्ये ऐक, लक्षपूर्वक ऐक म्हणला. दुसऱ्याला म्हणला, माझ्या पिशवीमध्ये बघ, माझ्या पिशवीमध्ये काय हे जर का तू सांगितलं तर ह्यातली सगळी अंडी तुला. काय विचारलं? माझ्या पिशवीत काय हे जर का सांगितलं ही सगळी अंडी तुला म्हणला. आणि दुसरा प्रश्न, हे बघ याच्यामध्ये किती अंडी हे जर का सांगितलं तर 8ची 8 अंडी तुलाच. काय म्हणला? 8ची 8 अंडी आणि तुला. आणि तिसरा प्रश्न, हे अंडी कुणाची हे जर का तू सांगितलं यातली कोंबडी पण तुला. आता हे सगळं ऐकलं. पुढला काय म्हणला, जरा उत्तरा करता मला तासभर वेळ दे. म्हणलं धन्य माता पिता ताई. आपल्याला कळत नाही सुद्धा, काय काय लोकांना कळत. आता हे जर का कळत नाही तर माझा देव कधी कळायचं. एक वाक्य बोलू का, देव भल्या भल्यांना कळला नाही, तुम्हा आम्हाला कळला नाही. एक उंचीचं उदाहरण देतो, देव कुणाला कळला नाही. महाराज म्हणतात, हरिविदा नाही नाही कळला, विदा नाही नाही कळला, विदा नाही नाही कळला, नाही कळला, नाही कळला, नाही कळला. कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा,
सोपं नाही बरं का. हा माझा परमात्मा वेदाला सुद्धा कळला. एक दिवस आम्ही नेहमी कडवड बोलतो बरं का, नेहमी कडवड बोलतो. ही थोडंफार आम्ही बिंबीच्या देटा पुसून गातो का ही पण नाही कळत तुम्हाला. आता हे जर का नाही कळत देव कधी कळायचो. मग काय माहिती का, हे असं एक म्हटलं बघता टीव्ही तुमची दात फार महत्वाची असते. तुम्ही प्रतिसाद दिला की आम्हाला कीर्तनाला होत येतं, पण तुम्ही जर का असं आमच्याकडे बघितलं वाटतं तिथं जय विठ्ठल. आणि खरं सांगू का, तुम्ही फार जाणकार होते बरं का. आम्हाला लय विचित्र भेटतो कधी कधी. काय काय अशी पुढं बसतात पण अजिबात हसत नाहीत, डोलत नाहीत, बोलत नाहीत, अजिबात नाहीत, प्रतिसाद देत नाहीत. कीर्तनात गेलेत का हे सुद्धा कळत नाही कधी कधी. म्हणून कधी 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 लय विचित्र असतो. पाठीमाग आम्ही दोघंच होतो आदेशी महाराजांना. मी जामखेडला कीर्तन केलं. मी बिंबीच्या देटापासून गात होतो, पण एक मात्र माझ्या पुढत बसलो होतो. अजिबात नाही, नुसतं असं बघायचं. मला वाटलं म्हातारं लय विद्वान आहे काय. मी विनोद केलं तरी हसत नव्हतं, चिंतन केलं तरी नुसतं अशी मान पुढं पर्यंत माझ्याकडे बघायचं. पाहता काय माझ्याकडे विद्वान आहे म्हणून सगळे कीर्तन मी त्याला बघूनच सांगितलं. आणि कीर्तन झालं, फेटा काढून पळतोच निघालो. 10-5 पोरं माझ्या पाठीमागं. म्हणले बाबा काय करताय, काय नाही म्हणलं सगळे कीर्तन त्याला सांगितलं. पोरं म्हणले महाराज ती बहिर आहे. नंतर आम्हाला मग काय माहिती का, तुमचा प्रतिसाद आम्हाला फार महत्वाचा असतो बरं का. तुम्ही प्रतिसाद दिला तर कीर्तनाला उंची प्राप्त होत असते बरं का. काय महाराज म्हणतात, तो देव कळणं एवढं सोपं नाही बरं का. आहा, जो माझा भगवान परमात्मा वेदाला सुद्धा कळला नाही, तो मात्र तुम्ही आम्हाला काय करायचंय तर प्राप्त करायचंय. आणि ज्याला प्राप्त झाला ना त्याच्या जीवनामध्ये चिरंतन काळ सुख त्याला प्राप्त झालं. पण एक कडवट वाक्य बोलू का, नुसता देव मिळणं सोपं नाही, टिकवणं लय कठीण आहे. काय माहिती का, वस्तू मिळवणं सोपं आहे पण टिकवणं. हा, वस्तू मिळवणं जरा सोप्या भाषेमध्ये बोलू का, हे मिळवणं सोपं आहे पण टिकवणं. वा वा, हे मिळवता येतं, लय लोक मिळवतात पण टिकवता येत. तसं परमार्थात सुद्धा देव मिळवता येतो पण टिकवता येत. एक गोड उदाहरण देतो बरं का भागवतातलं. मिळला पण टिकवता आला नाही बरं का. गोपिकांना रासलीला करत असताना देव मिळला, पण अंतकरणात भाव निर्माण झाला की देवाने माझ्याबरोबर रासलीला करावी. जिथे अंतकरणामध्ये अहंकार आला, मिळालेला देव गोपिकांपासून अंतर्धान पावला. आणि त्या गोपिकांची अवस्था काय झाली माहिती बरं का. असं एक वर्णन केलं जातं त्या गोपिकांची अवस्था काय झाली. उंची काय मुरली बाली ओ बंसी बाली, मुरली बाली ओ बंसी बाली. गोपिकांची का अवस्था प्राप्त झाली बरं का. देव मिळलाय पण देव अंतर्धान पावलाय. मग गोपिकांच्या अंतकरणामध्ये देव मिळवण्याची भावना आहे. मिळवण्याकरता गोपिकांनी म्हणावा कान यारी जग जिठी हो, कान यारी जग जिठी हो,
आणि मग परत देव मिळावा याच्याकरता गोपिकाने देवाची आर्त भावाने काय करावी हाका मारावी मग जगद्गुरु तुकोबराने विचारलं तुकोबरा देव मिळाला पाहिजे आणि टिकवता आला पाहिजे पण देव जर का आम्हाला मिळाला आणि देव जर का आम्ही टिकवला तर महाराज देव जर का आमच्या हाताला लागला आम्ही लाभाची अपेक्षा करणारी माणसं आहेत ना संसार असू नाही तर परमार्थ असू लाभाशिवाय आम्ही काहीच करत नाही मग परमार्थ जर का एवढा मोठा प्रयत्न केला तुमचा देव आमच्या हाताला लागला मिळला आणि देव टिकवता आला पण टिकल्यानंतर आम्हाला परमार्थात काय लाभ आहे त्या लाभाचं चिंतन केलं पहिल्या अंगीकार जाता केला नारायणे वा 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 अंगीकार जाता केला नारायणे ज्याचा केला नारायणी निंदिते हितेने वंदे केली माझी सेवा समोर पकडून येतोय. सव्वा 10ला म्हणलं होतं 1 तासात कीर्तनाची परिपूर्णता. 11:15ला बरोबर माझ्या हरिकीर्तन रूपी सेवेची परिपूर्णता. पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय म्हणतात अंगीकार ज्याचा केला नारायणी
देवाने फक्त परमार्थात आपला अंगीकार करता, पण परमार्थामध्ये देव काय पहिल्यांदा कळायला पाहिजे. म्हणून मला वाटते की अत्यंत गोड अशा प्रकारच्या गतिमान गणेश मित्रमंडळाच्या वतीने प्रत्येक वर्षी मूर्ती खरंच मी आल्यानंतर पाहिली, एवढी आकर्षित आहे ना, एवढी सुंदर मूर्ती. मी आलेल्या विचारतो मूर्तीचं दरवर्षी विसर्जन करतात का, म्हणजे दरवर्षी, आणि दरवर्षी एवढीच मोठी मूर्ती आणतात बरं का. पण ही मूर्ती पाहिल्यानंतर खरंच मन एकदम भरून येते. पण एक थोडंसं गोड वाक्य आमच्या तरुण मंडळींकरता इथे काय मला वाटते की ती वाक्य उच्चारण्याची गरज पडणार नाही. अत्यंत सांप्रदायिक शुद्ध पद्धतीने गणेश उत्सव या ठिकाणी साजरा केला जातोय. मला वाटते की वावग गणेश मंडळाच्या पुढं काय करतात येथे तरी सांगण्याची मला गरज पडणार नाही, कारण अत्यंत शुद्ध भावनेने या ठिकाणी परमार्थ या ठिकाणी केला जातोय. पण खऱ्या अर्थाने मला असं एक चिंतन करून द्यायचं या अभंगाच्या माध्यमातून 5 मिनिटांमध्ये. ज्या भगवान श्री गणेशांची आपण स्थापना करतोय, 10 दिवस आपण भगवंताची सेवा करतोय, पण काय माहिती का, सेवेच्या मोबदल्यातून आपल्याला लाभ तर मिळणार. ते जगद्गुरु तुकोबांच्या वाचनाप्रमाणे निंदते हे तेने वंदे केले. पण त्याच्याकरता ज्या भगवान श्री गणेशांची स्थापना केली, भगवान श्री गणेश कळणं फार गरजेचं आहे बरं का. अगोदर काय माहिती का, अगोदर देवाची स्थापना केल्यानंतर देव कोण आहे, श्री गणेश नेमकं का म्हणावा. श्री गणेशाच्या प्रत्येक जर का देह आणि देहांत प्रत्येक अवयवाचा विचार केला तर प्रत्येक अवयवाच्या माध्यमातून भगवान श्री गणेश तुम्हाला म्हणण्यापेक्षा आमच्या युवा पिढीला एक जगण्याचा अत्यंत गोड अशा प्रकारचं मार्गदर्शन करतात, एक उपदेश करतात. जास्त वेळ मी तुमचा खर्चित करणार नाही, फक्त 5 मिनिटं मी त्याच्याकरता खर्चित करतोय. भगवान श्री गणेशाची स्थापना का करावी, कारण भगवान श्री गणेशाची स्थापना याच्याकरता करावी की ही केल्यानंतर, कारण भगवान श्री गणेशा 2 प्रकारची देवता आहे, एक बुद्धीची देवता आहे आणि दुसरी म्हणजे तिला विघ्नहर्ता म्हटलं जातं. पण मला वाटते की सर्वत्र या भगवान श्री गणेशाची स्थापना केली जाते का, कारण जेथे जेथे भगवान श्री गणेशाची स्थापना केली जाते तेथे कसल्याही प्रकारचं विघ्न न राहता विघ्न सर्व तिथून पळून जातात, विघ्न नष्ट होतात. म्हणून विघ्न नष्ट व्हावी असं जर का प्रत्येकाला वाटत असेल तर भगवान श्री गणेशाची स्थापना करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि 2 नंबर, भगवान श्री गणेशाची सेवा आमच्या युवा पिढीने शिक्षण घेण्याला करावं का, कारण ही बुद्धीची देवता म्हटली जाते. कारण या श्री गणेशाचं ज्यांनी चिंतन केलं त्याच्या बुद्धीमध्ये खऱ्या अर्थाने तेजी येते, बुद्धीमध्ये दृढता येते आणि बुद्धी खऱ्या अर्थाने सबल होत असते. म्हणून बुद्धीमध्ये वृद्धी व्हावी असं जर का वाटत असेल ना, याच्याकरता भगवान श्री गणेशाची स्थापना करून भगवान श्री गणेशाचं काय करावा, चिंतन करावा. आता बारकाई नाही का, भगवान श्री गणेशाचं चिंतन करत असताना प्रत्येक दिवस अवयवाचा विचार केला तर भगवान श्री गणेशाचे नेत्र आहेत, डोळे अत्यंत मोठे, हे डोळे मोठे का म्हणून आहेत. भगवान श्री गणेशाचा विचार केला तर कान अत्यंत मोठे, हे कान का म्हणून मोठे. भगवान श्री गणेशांना सोंड आहे पण ती सोंड का म्हणून आहे. भगवान श्री गणेशाचा विचार केला तर उदर पोट अत्यंत मोठे का म्हणून मोठे. भगवान श्री गणेशाच्या मूर्तीचा विचार केला तर 4 हात आहेत, पण 4 हात नेमकं प्रतीक कशात आहेत, प्रत्येक हातामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचं काय मोदक आहेत, असे वेगळ्या वेगळ्या अंगाने प्रत्येक हाताचा विचार केला तर 4 हात का म्हणून आहेत. याचा ज्याने बारकाने विचार केला ना, मला वाटतं की त्या दिवशी आपण खऱ्या अर्थाने भगवान श्री गणेशाची स्थापना केली हे आपल्याला पहिल्यांदा कळलं पाहिजे. जास्त वेळ माझ्याकडे नाही, पहिल्यांदा भगवान श्री गणेशाच्या ठिकाणी सोंडे म्हणजे मस्तक आहे, ते हत्तीचं खऱ्या अर्थाने सोंडे, याचं सगळं चरित्र तुम्हाला आम्हाला माहिती बरं का. भगवान शिवशंकराची आणि भगवान श्री गणेशाचे ज्यावेळेस युद्ध झालं, युद्धामध्ये भगवंताने त्रिशूळ मारला आणि श्री गणेशाचं खऱ्या अर्थाने मस्तक आहे, खऱ्या अर्थाने शिर आहे, शिर देहापासून वेगळं केलं. पार्वती मातेला कळल्यानंतर पार्वती मातेने आग्रह धरला, माझ्या मुलाला परजीवंत करा. भगवान शिवशंकराने गणांना आज्ञा केली, वनामध्ये जो कोणी पहिल्यांदा पशु प्राणी दिसल त्याचं मस्तक आणा. आणि मस्तक आणल्यानंतर गण ज्यावेळेस वनामधून फिरत असताना ज्यावेळेस त्या गणांना हत्ती दिसला, त्या हत्तीचं मस्तक आणलं आणि भगवान श्री गणेशाला लावलं. मग ते सोंड आहे. भगवान श्री गणेशाच्या मुखाचा जर का विचार केला तर जास्त वेळ तुमचा घेणार नाही, सर्वांना तू चरित्र भाग माहिती, पण मला याच्यातले 3 महत्वाचे मुद्दे सांगायच्यात. भगवान श्री गणेशाचे डोळे का मोठीत याचा एक विचार सांगायचा आहे. भगवान श्री गणेशाचे कान मोठीत, हे का मोठीत याचा एक विचार मला तुम्हाला सांगायचा आहे. आणि भगवान श्री गणेशाचे उदर एक मोठे का मोठे याचा एक मला विचार सांगायचा आहे. या 3 मुद्द्याचा विचारात आपण चिंतन करू आणि कीर्तनाची परिपूर्णता करू. पहिला अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे, भगवान श्री गणेशाचे डोळे हे अत्यंत मोठे, याच्यातून बोध घ्यायचा. भगवान श्री गणेश तुम्हाला आम्हाला संदेश देतात, प्रत्येकाचे खऱ्या अर्थाने नेत्र डोळे मोठे असावे का, याचा अर्थ असा होतो की ज्याचे डोळे मोठे आहेत ना तो दूरदृष्टीचा असतो. म्हणून प्रत्येक माणसाने आपल्या आयुष्यामध्ये जीवन जगत असताना दूरदृष्टीचा विचार करावा. ज्याने दूरदृष्टीचा विचार केला ना ती माणसं आयुष्यामध्ये कधी दुःखी होत नाहीत, त्यांच्या जीवनामध्ये सुख मिळतं. पण जी माणसं पुढचा विचार न करता
तात्काळ कोणत्याही गोष्टीचा तात्काळ निर्णय घेतात आणि निर्णय घेतला की त्यांच्या जीवनामध्ये सुखाला दुःखाला सामोरे जावं लागतं. म्हणून महाराज म्हणतात की येथे नेत्र मोठालेत याचा अर्थ असा होतो दूरदृष्टी करा, पुढे त्याचा परिणाम काय होणार आहे हे जाणून माणसाने आता कोणतंही कर्म करावा. आणि हे ज्याला कळालं त्याच्या जीवनामध्ये कधी दुःख येत नाही. म्हणून माणसाची दूरदृष्टी असावी हे कळवा. याच्याकरता भगवान श्री गणेशाची नेत्र डोळे काय तर मोठालेत. एक विचार झाला. मला दुसरा विचार सांगायचा आहे. भगवान श्री गणेशाचे कान हे अत्यंत मोठे आहेत. कान मोठे म्हणजे सुपागत आहेत बरं का. कान कशागत आहेत हे तुम्हाला नाही, इकडे आमच्या महिला मंडळींना माहिती. सुपागत आहेत. सूप काय करतो महिलांना चांगलं माहिती. सूप काय करतं, सुपामध्ये जर का धान्य टाकलं तर धान्य टाकल्यानंतर सूप काय करतं, ते पाखडत असताना काय करतं, धान्य खाली टाकतं आणि जो कचरा आहे तो सुपामध्ये ठेवतं. बरोबर ना? हा बरोबर आहे का? नाही 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 नाही. सूप काय करतं आता लक्षपूर्वक काय का, चांगलं धान्य सुपामध्ये ठेवतं आणि जे कचरा आहे ते खाली टाकण्याचं काम कोण करतं, सूप करतं. तसं माणसाचे कान, भगवान श्री गणेशाचे कान मोठीत याचा अर्थ असा होतो माणसाचे कान हे सुपासारखे असावेत. का? कारण चांगले चांगले जे सार आहेत ते सार आहे ना ते आपल्या पशी ठेवा आणि आसार जे आहे ना ते सुपाच्या खाली पडावा. याचं प्रत्येकून हे एक आहे. मला याचा आणखी एक अर्थ एक आवडतो. माणसाचे कान मोठे असावा. का माहिती का? मोठे कान जर का असले की ज्याचे कान मोठे आहेत ना चांगलं आणि वाईट दोन्ही त्याची ऐकण्याची क्षमता असते. आणि जे चांगलं आहे ना ती कानाने ऐकल्यानंतर हृदयापर्यंत उतरा आणि जी वाईट आहे ना ह्या कानाने ऐका आणि ह्या कानाने सोडून द्या. याच्याकरता भगवान श्री गणेशाचे कान काय तर मोठे आहेत. माझं कीर्तन संपत आलेले. आता मला शेवटचा मुद्दा सांगायचा आहे. भगवान श्री गणेशाचे उदर या शब्दाचा अर्थ पोट होतो. भगवान श्री गणेशाचे पोट का मोठे आहेत याचा अर्थ असा आहे की पोट माणसाचं मोठंच असावा. का मोठा असावा? कारण ज्याचं पोट मोठे ना, मोठं म्हणजे लय पण मोठं नसावा, का मोठा असावा त्याचा अर्थ असा घ्यायचा की ज्याचं पोट मोठे ना याचा अर्थ असा घ्यायचा की प्रत्येकाचे गुण असो अथवा दोष असो, एखाद्याचं सुख असो एखाद्याचं दुःख असो, एखाद्याची वाईट भावना असो एखाद्याची चांगली भावना असो, या सगळ्या गोष्टी ज्याने खऱ्या अर्थाने आपल्या पोटामध्ये सामावल्या आणि सामावता येतं. पण कोणाला सामावता येतं? ज्याचं उदर ज्याचं पोट काय तर मोठे याचं प्रतीक. म्हणून माझ्या श्री गणेशाचे उदर मोठे की कुणाचे गुण असो, कुणाचे दोष असो, चांगला असो वाईट असो, शुभ असो अशुभ असो, सगळं सामावण्याची ताकद माझ्या श्री गणेशाच्या ठिकाणी. म्हणून श्री गणेशाचे काय तर उदर मोठे. म्हणून हा खऱ्या अर्थाने विचार आहे. आणि आणखी एक महत्वाचा मुद्दा आणि माझ्या कीर्तनाची परिपूर्णता. भगवान श्री गणेशाच्या ठिकाणी 4 भाऊ आहेत, 4 हात आहेत. 4 हात प्रत्येक कशात आहेत माहिती का? एक जीवन जगत असताना 4 प्रकारचा पुरुषार्थ सांगितलाय. कोणता? धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. हे 4 प्रकारचे पुरुषार्थ सांगितल्यात. एक लक्षात ठेवा, जीवन जगत असताना 4 पुरुषार्थातला एक तरी पुरुषार्थ माणसाने मिळवायचा. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. आणि मला वाटते की 4ही पुरुषार्थ ज्याला कमवायच्यात माझ्या भगवान श्री गणेशाच्या हातामध्ये आणि ज्याने सेवा केली त्याला 4ही प्रकारच्या पुरुषार्थाची प्राप्ती होत असते. भगवान श्री गणेशाच्या ठिकाणी 4 हात आहेत. अशी देवता तुम्हा आम्हाला कळाले पाहिजे. आणि ज्याला कळाली त्याचं जीवन कधी निंद राहणार नाही, त्याच्या जीवनामध्ये त्याला वंद्यत्व प्राप्त होणार आहे. पण महाराज म्हणतात की त्याच्याकरता भगवान श्री गणेशाने तुमचा माझा अंगीकार केला पाहिजे. अंगीकार ज्याचा केला नारायणे निंदतेही तेने वंद्य केले. माझ्या कीर्तनाची वेळ संपली. कधी परत योग आला अभंगाला पुन्हा बारकाने आपण चिंतनाचा प्रयत्न करू. महाराज निंदेला देव वंद्य करतो, पण अशी काही उदाहरणं द्या की ज्यांचं जीवन निंदे होतं पण देवाने वंद्यत्व नेलं. त्याची 3 उदाहरणं अभंगाच्या 2य चरणामध्ये. अजमेरा बिल्ली तारे उलटी, अजमेरा बिल्ली तारे उलटी, अजमेरा बिल्ली हे प्रत्यक्ष पुराणे वंद केली, प्रत्यक्ष पुराणे वंद केली, अंगीकार जाता केला नारायण.
असू बिल्ली असू आणि कुंटिने असू या सर्वांना वंद्यत्व लेण्याची ताकद माझ्या भगवान श्री गणेशाच्या ठिकाणी. म्हणून सर्वांनी भगवान श्री गणेशाने अंगीकार करावा अशी भगवान श्री गणेशाची गणपतीची खऱ्या अर्थाने आराधना करायची. आणखी कुणाला लाभ प्राप्त झाला? महाराज म्हणतात ब्रह्मा हत्यारासी पातके अपार वाल्मिक किंकर वंद्य केला. आणि हे करत असताना जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की तुका म्हणे थी भजन काय थोरपणा झाला भीती अंगीकार जाता मेरा नारायण नित्य ही तेरे वंद्य केली नित्य नित्य ते देण्या वंद्य वंद्य निंद्याला सुद्धा वंद्य करण्याची ताकद फक्त भगवान श्री गणेशाच्या ठिकाणी आहे. म्हणून प्रत्येकाने भगवान श्री गणेशाची स्थापना करत असताना आराधना भगवान श्री गणेशाची करावी आणि भगवान श्री गणेशाचं खऱ्या अर्थाने भजन करावा. पण आमच्या काही मित्रवर्गाचा या ठिकाणी आम्हाला संदेश पोच झाला की ज्या भगवान श्री गणेशाची आराधना करायची महाराष्ट्राचं संपूर्ण वैभव असणारे आदरणीय आमचे मृदुंग मार्तंड खऱ्या अर्थाने केशवजी महाराज खऱ्या अशा आमच्या तरुण बांधवांची अशा प्रकारची सूचना आली की आमच्या केशव महाराजांचा खऱ्या अर्थाने आम्हाला सोलो ऐकायचा आहे. एक 5 ते 10 मिनटं याच्याकरता द्यावा अशी सर्वांची विनंती. मला वाटते की तत्पूर्वी आम्ही टाळकरी वृंद जय विठ्ठल भजन करतो खाली बसतो जेणेकरून सर्वांना तो सोलो वाचण्याचा आनंद सर्वांना घेता येईल. मुनियानुसंधाने पुन्हा एकदा गतिमान श्री गणेश मित्र मंडळाच्या वतीने सेवेकरता निमंत्रित केलं. सर्वांच्या पुढे दंडवत करतो वंदन करतो आणि माझ्या हरिकीर्तन रूपी सेवेची परिपूर्णता Hare
संदासी निर्वेच मध्ये आणि तुझे काय मागू देव तुका म्हणे आता उदार तोही मज ठेवी बाई या संदासी निर्वेच मध्ये आणि तुझे काय मागो देवा ज्ञानदेव तुकाराम